नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी न मागितल्यास राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उद्या कराडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन. याबाबत अधिक माहिती अशी की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन कराड येथे करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेत जीभ घसरल्याने त्यांचा महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनात काँग्रेस महाविकास आघाडीच्या संतप्त महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुज्ञ कराडकर तुम्हाला धडा शिकवतील, यशवंतरावांचा वारसा असलेल्या कराडला कलंकित करणाऱ्या भाजपला जागा दाखवूया, टीका करणाऱ्यांना घरी पाठवूया अशा आशयाचे फलक झळकवत तीव्र घोषणाबाजी केली. आज रात्री 12 वाजेपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी न मागितल्यास उद्या कराड शहरात विराट मोर्चा काढण्यात येणार असेही यावेळी सांगितले. पाहूयात याचा सविस्तर वृत्तांत. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस कराडला आले होते आणि कराडला आले असताना अतिशय महिलांविषयी आणि आपल्या सगळ्यांचे स्वाभिमान आदित्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विषयी अतिशय खालच्या पातीला जाऊन त्यांनी बाबांवरती टीका केली. एक प्रकारे त्यांनी कराडच्या जनतेचा आणि आदरणीय बाबांचा आणि तो जमलेल्या असंख्य माता भगिनींचा अपमान करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. आणि फडणवीस अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दाते काढायचं काम करत होता. महिलांचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात हिचकायचं काम करत होता. आणि कराडची जनता स्वाभिमानी आहे, कराडची जनता सुसंस्कृत आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडला एक पायंडा पाडून दिलाय, सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा कराडला पाठवून दिला आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये भाजपच्या उमेदवाराला कराड शहरामध्ये जाती विवादाचं विष पेरण्याचं काम केलं. आज आमच्या आया बहिणींचा आबरू त्यांनी काढण्याचं काम केलं. आज आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याचं उत्तर कराडकर 20 तारखेला मताच्या रूपाने देतीलच. पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे. फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवाराला एकच आम्ही आवाहन करतो. आज रात्री 12 वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचं निश्चित करण्याचं काम आम्ही कराडकर करणार हे तुम्हाला सांगतो.